नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पी.एम. किसान सन्मान निधी योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे? राज्यातील शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजेच की आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की देशभरातील करोडो शेतकऱ्यांना राबवली जाणारी महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजेच की पी.एम. किसान सन्मान निधी योजना. योजनेचा 20वा हप्ता वितरित केला जात असताना मोठ्या प्रमाणात दीर्घाई केली जात आहे. जून महिन्यामध्ये एफ.टी.ओ तयार झालेले असताना सुद्धा तब्बल 1 ते दीड महिन्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अद्यापही या पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा वितरित करण्यात आलेला नाही. पी.एम. किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू आहे. म्हणजेच की यांच्या अंतर्गत केंद्राप्रमाणेच राज्य शासनाच्या माध्यमातूनच वार्षिक 6,000 रुपये मानधन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. योजनेच्या अंतर्गत हप्ते वितरित करण्यासाठी येत आहे. पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर त्यांच्या अंतर्गत पात्र असलेल्या जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अंतर्गत हप्ता वितरित केला जातो. म्हणजेच की पी.एम. किसानचा हप्ता वितरित करण्यासाठीच उशीर झालेला आहे. मग नमो शेतकरीचा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे हा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे की पी.एम. किसानचा हप्ता हा 20वा हप्ता त्यांना कधी मिळणार आहे व का बरं उशीर होत आहे. त्यांच्या संदर्भातील कुठली अपडेट्स नाही. परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जर वितरित केला जात नसेल तर त्यांच्या का विलंब होतोय, यांच्यासाठी निधीची तरतूद का केली जात आहे, हे देखील अनेक सारे प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलेले आहे. राज्यांमध्ये पीक विमा योजना 1 रुपयामध्ये दिली जात होती, ती बंद करून आता त्यांच्या निधी म्हणजेच की कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे. असे इतर काही अनावश्यक योजना काही शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे. म्हणजे की निधी आहे जो डायरेक्टली कृषी समृद्धी योजनेला वापरला जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे. असं सांगण्यात आलेलं आहे की वार्षिक 5,000 कोटी रुपयाच्या तरतुदीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो बळी आहे तो दिला जाणार आहे. म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजेच की पाहिलं होते की सध्या पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कुठल्याही प्रकारची तरतूद आता करण्यात आलेली नाही. या योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यासाठी जे अनावश्यक निधीची गरज आहे त्यांच्या कुठला जी.आर. निर्गमित करण्यात आलेला नाही. मग अशा प्रकारे आता निधी वितरित करण्यासाठी आलेला नाही, तरतुदी करण्यात आलेल्या नाही. म्हणजेच की आता यांच्या संदर्भातील कुठलीही अपडेट ही देण्यात आलेली नाही. आता पार्श्वतीवरती नेमकी योजना कुठे व कशी राबवली जाणार आहे व कुठे राबवली जाणार आहे व कधी वितरित केला जाणार आहे हा सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या मनांमध्ये पडलेला आहे. म्हणजेच की आता कृषी विभागाच्या माध्यमातून नेमका यांचा हप्ता कधी दिला जाऊ शकतो, ही तरतूद कधी केली जाऊ शकते, शेतकऱ्यांमध्ये पडलेलं जे काही हजारो प्रश्न आहेत त्यांचा उत्तरच्या माध्यमातून आता कुठेतरी गरजेचं आहे. म्हणजेच की त्यांचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे. पी.एम. किसान योजनेबद्दल खूप मोठे भ्रमक पसरवले जात आहे की आपोआप पसरवलं जात आहे की आज पार्श्वभूमीवरती ठेवू नये. म्हणजेच की कृषी विभागाच्या माध्यमातून प्रेस नोट काढण्यात आलेली आहे की तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे की कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका. नवीन अपडेट लवकरच दिले जाणार आहे, अधिकृत दिले जातील अशी गरज आहे. म्हणजेच की महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कितीतरी जिल्हा माहिती कार्यालय आहेत. प्रत्येक जिल्ह्याची माहिती म्हणजेच की कार्यालय, राज्यस्तरीय माहिती कार्यालय, कृषी विभाग आहे. म्हणजेच की मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी आहे. म्हणजेच की यांच्या माध्यमातून कुठेतरी असा योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी विलंब का होत आहे, जरी झाला तरी विलंब केला जाणार आहे व योजनेचा निधी कृषी समृद्धी योजनेला वळवण्यासाठी तर येणार नाही ना. तर अशा प्रकारचे सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत. धन्यवाद.